भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हटलं की 2019च्या विधानसभा निवडणुकीतील पराभव, भाजपात पंकजा मुंडेंची झालेली पिछेहाट, वेळोवेळी झालेली त्यांची उपेक्षा आणि त्यांनी व्यक्त केलेली नाराजी, या नाराजीतून आणि महत्त्वाकांक्षेतून त्यांनी केलेल्या विधानांनी नेहमीच राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण होते। याचाच प्रत्यय आलाय पंकजा मुंडेंनी नुकत्याच केलेल्या एका विधानातून। काय आहे त्यांचं हे विधान, ऐकूयात। मोदीजींना वंशवादाचं राजकारण संपवायचंय। त्याचा अर्थ असा नाही की वंशवाद म्हणजे कुणीच, मी पण वंशवादाचं प्रतीक आहे, पण मला संपवू नाही शकत कोणी। म्हणजे मोदीजी पण संपवायला ठरवले तर संपवू नाही शकणार जर मी तुमच्या मनामध्ये राज्य केलं तर। ऐकलत भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी केलेलं हे विधान। राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्याने खळबळ माजवली आहे। त्यांच्या या वक्तव्यानंतर पक्ष आणि विरोधकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत। कोणी त्यांची पाठराखण करतंय तर कोणी भाजपवर टीका करतंय। पण पंकजा यांना खरंच मोदींना आव्हान द्यायचं होतं का? मोदींबद्दलची नाराजी त्यांनी या विधानातून व्यक्त केली असे अनेक जण म्हणत आहेत, पण ते खरंच तसं आहे का? त्यासाठी आधी आपल्याला पंकजांच्या या विधानाच्या आधीची काही वाक्य नक्की ऐकायला हवी। काही मुलं अशी होती इथे ज्यांची आर्थिक परिस्थिती फार खास नाहीये। काही मुलं अशी ज्यांना आवडीच्या रंगाचा टेबल असेल, त्यांच्या रूममध्ये एसी असेल, रोज आई बदाम पिस्ता हळद घालून रात्री दूध देत असेल, पण काही मुलांच्या नशिबात हे नव्हतं। मी त्यांच्या सायकोलॉजीचा विचार करते जीवनामध्ये, ते कशी आपल्या आयुष्यामध्ये पुढे जातात। असाच एक मुलगा या देशाला लाभला प्रधानमंत्री म्हणून, ज्याला गणवेश घ्यायला पैसे नव्हते, ज्याच्याकडे शाळेत जायला पैसे नव्हते, ज्याचे वडील रेल्वे स्टेशनवर चहा विकत होते आणि आई चुलीच्या समोर धुराळ्यामध्ये स्वयंपाक करत होती, त्यांनी देशाचा प्रधानमंत्री बनला। महत्वाकांक्षा हा शब्द मला आवडत नाही, पण मोठी दिव्य स्वप्न बघायला काही हरकत नाही। त्याच्यामध्ये 19-20 कमी झालं तरी आपण तिथे पोहोचतोच। मी मोदीजींकडे बघते, 1 मिनिट या व्यक्तीला आराम करायला वेळ नाही। सकाळी 4ला उठतात, योगा करतात, जगाची महासत्ता बनण्याचं स्वप्न आहे। पहिल्यांदा जीवनामध्ये आमदार झाले, मुख्यमंत्री झाले, पहिल्यांदा जीवनात खासदार झाले आणि प्रधानमंत्री झाले, नंतर प्रधानमंत्री झाले ते ऐतिहासिक बहुमत घेऊन आले। हे काय आहे? हे प्लॅनिंग असतं। खूप बुद्धिमान असण्याची आवश्यकता नाही, सातत्य प्रयत्नामध्ये, कष्ट प्रयत्नामध्ये आणि सकारात्मकता हे फार महत्वाचे आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसारखा प्रधानमंत्री लाभलाय, ज्याचा विश्वावर एक प्रभाव पडलेला आहे। तर ही होती पंकजा मुंडेंनी केलेल्या विधानाची खरी पार्श्वभूमी। पंकजांनी केलेलं हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवाड्यात बीडच्या आंबेजोगाईतील समाजातील बुद्धिजीवी लोकांसोबत संवाद या कार्यक्रमातील होतं। यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींची उदाहरणं देत उपस्थितांना मार्गदर्शन करताना मोदींचं कौतुकही केलं। आपणही त्यांच्याकडून प्रेरित होत असल्याचंही त्या सांगतात। मात्र नंतरच्या एका वाक्यात मोदींना वंशवाद म्हणजे घराणेशाही संपवायची आहे असं त्या बोलून गेल्या। त्याचबरोबर मीही त्याच वंशवादातून पुढे आलेली आहे असंही त्या कबूल करतात। पण मी जरी वंशवादातून पुढे आले असले तरी माझ्यात कष्ट करण्याची तयारी, जनतेप्रती निष्ठा असेल तर मोदी माझा वंशवाद खपवून घेतील असं त्यांना सांगायचं होतं। पण प्रत्यक्षात मोदी मला संपवू शकणार नाहीत जोपर्यंत मी तुमच्या म्हणजे जनतेच्या मनात आहे तोपर्यंत, असं वाक्य त्यांच्या तोंडी आलं आणि साहजिकच त्या मोदींना आव्हान देत असल्याचं एका वाक्यातून कॅमेऱ्यांनी टिपलं। दरम्यान आत्ताच झालेल्या सत्तांतरामध्ये अपेक्षाभंग झाल्यानंतर देखील त्यांनी मंत्रीपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती। या अगोदर देखील राज्यात 2014 मध्ये भाजपला सत्ता मिळाल्यावर देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच असं विधान त्यांनी केलं होतं। त्यावेळी त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींना एक प्रकारे आव्हानच दिलं होतं। त्यानंतर पंकजांच्या समर्थकांनी वेळोवेळी त्यांची पाठराखण करताना भाजपच्या धुरीणांवर पंकजांच्या खच्चीकरणाचे आरोप केले होते। त्यांच्याकडे मध्य प्रदेशच्या सहप्रभारी पदाची सूत्रे आहेत, त्यांना पक्षाने संघटनेत कार्यरत ठेवलं तरी त्यावर त्यांचे समर्थक खुश नाहीत। म्हणूनच पंकजा यांचे थोडेसे वेगळे वाटणारे विधानही वादग्रस्त बनतात। त्यामुळे याबाबत आता पंकजा यांनीच काळजी घेण्याची गरज आहे, कारण मोदींना आव्हान देणं त्यांना राजकीय दृष्ट्या परवडणार नाही। त्याचबरोबर तसे आव्हान त्या देतील अशी परिस्थिती देखील नाही। पण अनेकदा संपूर्ण भाषणातील 2-3 वाक्यच वादग्रस्त बनणार नाहीत याची काळजी घेणं पंकजांना अधिक गरजेचं आहे। कारण राजकारणात टायमिंगला अत्यंत महत्त्व असतं आणि पंकजा मुंडेंचं नेमकं टायमिंगच चुकलंय हे नक्की।